चला नमस्कार, मी पियुष थोरात. आजच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक महत्त्वाची अपडेट तुमच्याशी शेअर करणार आहे. काल आपण बघितलं DMAR या भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट तुमच्याशी मी शेअर केलेली आहे की महत्त्वाचा आकृतिबंध DMARचा जो नाशिक रिजनमध्ये आहे, या रिजनमध्ये जे जागा भरल्या जाणार आहेत त्याचा आकृतिबंध रेडी झालेला आहे. ह्या अशा प्रकारचं पूर्ण नोटिफिकेशन होतं आणि तुम्हाला मी 985च्या पूर्ण वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्या धरून आपल्या फार्मसिस्टच्या धरून सर्व जेवढे पोस्ट भरले जातील तेवढ्या आपण 985 जागेची जी महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर काल सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची जी पात्रता, इसेन्शियल एलिजिबिलिटी काय होती मागच्या 2023च्या भरतीमध्ये, तर ती थोडक्यात तुमच्याशी शेअर करेल. तर मागचं जे PDF आहे आपण 2023 तर ते घेतलेलं आहे. याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला DMARच्या एक्झामबद्दल मेन्शन केलेल्या आहेत. फॉर्मची बेसिक एलिजिबिलिटी आहे, बाकीच्या एक्झामच्या रिलेटेड ज्याही महत्त्वाचे अपडेट आहे, तुमची वयोमर्यादा असेल, एज लिमिट असेल, रिलॅक्सेशन असेल, कॅटेगरीनुसार सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या ऑफिशियल PDFमध्ये मेन्शन करून दिलेले आहेत. तर ते एकदा PDF आपण थोडक्यामध्ये ओव्हरलुक करूयात, जेणेकरून जे विद्यार्थी एक्झामसाठी प्रिपेअर करणार आहेत, जे एक्झाम DMARची वाट बघत आहेत, त्या सर्व लोकांची मनातील डाऊट, त्याचबरोबर जे नवीन लोक फ्रेशर आता पासआउट झालेले आहेत त्यांना माहिती नसेल तर त्यांच्या मनातील डाऊटसुद्धा या व्हिडिओमधनं क्लिअर होतील. तर बघू शकता तुम्ही 2023चा अशा प्रकारचं DMARचा ऑफिशियल PDF आहे. रिक्रुटमेंट ऑफ द नर्सिंग टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पोस्ट कॉम्पिटेटिव्ह ऑनलाईन टेस्ट 2023 अशा प्रकारची 2023ची सर्वात मोठी DMARची जी ही भरती होती आपण सर्वांनी बघितली. त्याच्यामध्ये आता आपण बघूयात कशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत. अशा प्रकारे ही वेबसाईट आहे DMARची www.med.education.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सगळ्या अपडेट महत्त्वाच्या भेटून जातील. पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला एलिजिबिलिटी सर्टिफिकेट, महत्त्वाचे ॲप्लिकेशन पोस्टनुसार सर्व गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ज्याही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासाठी आत्ता सध्या घडीला महत्त्वाच्या आहेत तर त्या फक्त 2-3 पॉईंट तुमच्याशी मी शेअर करेल. खाली आल्यानंतर अशा प्रकारचा पोस्ट वाईज चार्ट तुम्हाला बघायला भेटला होता मागच्या वर्षामध्ये, ज्याच्यामध्ये रिक्त पदांची संख्या आणि एवढ्या वेगवेगळ्या पोस्ट, ज्याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, ECG तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ अशा प्रकारच्या एवढ्या त्यांच्या जागा. त्याचबरोबर 9 नंबरला आपली औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी, फार्मसी ऑफिसरच्या 169 एवढ्या जागा आपल्याला DMARच्या भरतीमध्ये बघायला भेटल्या होत्या. त्याचबरोबर डॉक्युमेंटरिस्ट, कॅटलॉगर, प्रलेखाकार, ग्रंथसूचिकार याच्या 19 जागा होत्या. समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय 83 जागा होत्या. व्यवसायोपचार, त्याच्याबरोबर बाकीच्या ह्या महत्त्वाच्या पोस्ट, दूरध्वनी चालक, महिला अधीक्षक, क्षयकिरण तंत्रज्ञ, अंधार पोलीस सहाय्यक, क्षयकिरण सहाय्यक, दंत आरोग्य, भौतिकपचार तज्ज्ञ, दंततज्ज्ञ, सहाय्यक दंततज्ज्ञ अशा जवळपास 35 एवढ्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या पोस्ट खालीसुद्धा मेन्शन केलेल्या आहेत. अशा प्रकारच्या भरपूर पोस्ट आपल्याला मागच्या भरतीमध्ये बघायला मिळाल्या होत्या. एकंदरीत विचार केला तर औषध निर्माण अधिकारीच्या 169 एवढ्या पोस्ट मागच्या भरतीमध्ये भरल्या गेलेल्या होत्या. आता जे नवीन 10 हॉस्पिटल ओपन झालेले आहेत तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक 20-20च्या अंदाजाने येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला जागा ह्या बघायला मिळतील. खाली आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पदाचं नाव, त्याची रिक्रुटमेंट्स रूल थोडक्यामध्ये किंवा शैक्षणिक पात्रता, ज्याला आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन थोडक्यामध्ये म्हणतो, तर ते केअरफुली खाली डिटेलमध्ये मेन्शन केलं होतं. जसं की प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट असेल त्यांच्यासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी हा टेक्निकलचा कोर्स झालेला पाहिजे. त्याबरोबर BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी जर तुमचं झालं असेल तरी तुम्ही याच्यासाठी इलिजिबल होता. त्याचबरोबर बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी अशा प्रकारची इलिजिबिलिटी त्यांना दिली होती. त्याच्याबरोबर त्यांचं जे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचा ॲक्ट असतो 2011चा, त्याचं रजिस्ट्रेशन त्यांना हवं होतं. त्याचबरोबर प्रेफरन्स शॅल बी गिव्हन टू कॅन्डिडेट्स हॅव्हिंग द मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ॲज अ लॅबोरेटरी असिस्टंट इन अ गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड हॉस्पिटल. तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स होता तर त्यांना इथं थोडंसं प्रेफर केलं होतं. तर अशा प्रकारच्या प्रत्येक जेवढ्याही पोस्ट होत्या तेवढ्याची जी महत्त्वाची इलिजिबिलिटी होती तुम्हाला इथे मेन्शन केली होती. आता तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रीमचे विद्यार्थी जर व्हिडिओ बघत असाल, त्याच्यामध्ये आपले फार्मसीचे विद्यार्थी असतील, नर्सिंगचे विद्यार्थी असतील किंवा बाकीचे स्ट्रीम सायन्स येत असतील, BSc MSc झालेले विद्यार्थी असतील किंवा बाकीचे 10वी 12वी किंवा जे वेगळी स्ट्रीम जे आहे कॉमर्स वगैरे आर्ट असेल तर त्याचे विद्यार्थी जर बघत असतील तर तुमच्या स्ट्रीमनुसार, एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुम्ही ज्याही याच्यामध्ये बसता तर त्या पोस्टनुसार आपल्याला आपली इथं पोस्ट बघायची किंवा पोस्ट बघण्याच्या अगोदर आपण आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यातनं चेक करायचे, जेणेकरून आपल्याला कळेल की जर माझं BSc MSc झालं असेल तर मी समजा या असिस्टंट लायब्रेरियनसाठी पात्र आहे, किंवा जर एखाद्या फक्त डिग्रीचा उल्लेख केला असेल एनी डिग्री
तर तुम्ही सगळ्या पोस्टसाठी थोडक्यामध्ये इथं अप्लाय करू शकत होता. तर अशा प्रकारच्या टेक्निकलच्या काही पोस्ट असतात त्यांना फक्त टेक्निकलचेच विद्यार्थी अप्लाय करू शकत असतात. काही नॉन टेक्निकलच्या पोस्ट असतील त्याला सर्वजण अप्लाय करू शकतात. 9 नंबरला आपली फार्मसी ऑफिसर्स, औषध निर्माणाधिकारी, औषध निर्माता ही पोस्ट होती. त्याच्यामध्ये आता आपण रिक्रुटमेंट रूलनुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता काय आहे किंवा काय होती हे आपण डिस्कस करूया. येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बघायला मिळेल. आता लक्षात घ्या, हॅव पास्ड द HSC और एनी अदर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट. तुमचं जे 11वी 12वी आहे ते सायन्समध्ये थोडक्यात झालं पाहिजे. पजेसेस अ डिप्लोमा और डिग्री इन फार्मसी और रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इफ इन्स्टिट्यूट स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूट और डिप्लोमा इन फार्मसी. आता डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर इन फार्मसी, जर तुम्ही डिप्लोमा झाला असेल 2 वर्षाचं तरी तुम्ही इलिजिबल आहात. 4 वर्षाची डिग्री झाली असेल बी फार्मसी तरी तुम्ही इलिजिबल आहात. हॅव द व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर द फार्मसी ॲक्ट 1948. त्याचबरोबर तुमचं जे PCIचं रजिस्ट्रेशन आहे तर तुम्ही तर रजिस्ट्रेशन कंप्लीट होणं गरजेचं होतं. तुमचं जे PCIचं लायसन आहे ते आलेलं पाहिजे किंवा तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेलं पाहिजे. तुमच्याकडं तो रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं होतं. लक्षात येते अशा प्रकारची बेसिक तुमची एलिजिबिलिटी याच्यामध्ये मेन्शन केली होती फार्मसी ऑफिसरसाठी, ज्याच्यामध्ये आपण बघितलं 10वी 12वी तुमचं सायन्स झाले पाहिजे. डिप्लोमा डिग्री झाला असेल तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय होता किंवा करू शकत होता आणि तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असायला हवेत. कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स आपल्याला या भरतीमध्ये बघायला भेटला नाही. जरी तुमचं डिप्लोमा डिग्री झाला असेल आणि तरी तुम्हाला कुठेही 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटला नव्हता. त्याच्यामुळे तुम्ही विदाऊट एनी एक्सपिरियन्स या पोस्टसाठी अप्लाय करू शकत होता मागच्या भरतीमध्ये. आणि येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा आपण फार्मसी स्ट्रीमचे विद्यार्थी डिग्री किंवा डिप्लोमा झालेले या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. तर खाली वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्या वेगवेगळ्या पोस्टनुसार आपल्या स्ट्रीमनुसार आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन हे इथं बघून घ्यायचं आहे. पॉसिबल झालं तर बाकीच्या काही कमेंटमध्ये तुम्ही जर प्रश्न विचारले तर त्या पोस्टनुसार तुम्ही बाकीचं जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ते कवर कराल. बाकी तुम्ही या PDF सगळ्या गोष्टी चेकआउट करू शकता. या PDF केअरफुली किंवा सगळं व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. PDF तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती pvthora.in.com त्याचबरोबर टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवरती अवेलेबल करून दिलेली आहे. खाली आल्यानंतर आणखीन पोस्ट रिलेटेड काही महत्त्वाची माहिती असेल ती बघूयात आपण. इथं अधिपरिचारिका ANM स्टार्ट नंतर याच्याबद्दल सुद्धा इथं महत्त्वाची जी पदे आहेत त्याच्याविषयी महत्त्वाची इलिजिबिलिटी आणि माहिती दिली होती, तर तुम्हाला ती इथं चेकआउट करून घ्यायची आहे. आता ॲप्लिकेशन करत असताना कशा प्रकारचं ॲप्लिकेशन आपल्याला इथे ऑनलाईन साईटवर जाऊन ॲप्लिकेशन करायचे होते ते खाली तुम्हाला ॲनेक्झर C याच्यामध्ये दिलेलं होतं. त्याचबरोबर जे रिझर्वेशन आहे ते सुद्धा इथं मेन्शन केलेले आहे की कशा प्रकारचं रिझर्वेशन तुम्हाला कॅटेगरीनुसार याच्यामध्ये देण्यात येणार होतं. खाली महत्त्वाचे जे आहे ते ॲनेक्सर दिले होते आणि खाली कॅटेगरीनुसार तुम्हाला जागा पूर्ण बघायला भेटल्या होत्या, ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे DMRचे डिपार्टमेंट होते जसं की इथं संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यकच्या किती जागा होत्या ह्या तुम्हाला इथं डिटेलमध्ये कॅटेगरीनुसार याच्यामध्ये मेन्शन केल्या होत्या. त्याचबरोबर आता खाली आल्यानंतर 9 नंबरला आपली फार्मसी ऑफिसर, 7 नंबरला औषध निर्माता 169 जे पदे होते तर ते कॅटेगरीनुसार अशा प्रकारचं त्यांचं डिवायडेशन करण्यात आलं होतं. ओपनसाठी किंवा बाकीच्या व्हिज ब क ड त्यांच्या किती जागा होत्या ह्या आपण या पूर्ण PDF डिटेलमध्ये इथून चेकआउट करू शकतो. अशा प्रकारच्या ज्या जागा होत्या त्या इथं मेन्शन करण्यात आलेल्या होत्या. असं पूर्ण डिटेलमध्ये PDF होतं DMRचं 2023, ज्याच्यामधनं आपल्याला एक अंदाज येईल आणि क्लिअर झालेला आहे की जी बॉम्बची बेसिक एलिजिबिलिटी होती तर ती कशा प्रकारची आहे किंवा येणाऱ्या दिवसामध्ये कशा प्रकारची राहील हे तुमच्या मनातील डाऊट त्याच्याविषयी क्लिअर झाले असेल. बाकी कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स आपल्याला आपल्या फार्मसी ऑफिसरसुद्धा त्याच्याविषयी आपण स्पेसिफिक मी बोलतो आहे तर कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला या भरतीमध्ये बघायला भेटलेला नव्हता आणि येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स आपल्याला बघायला भेटणार नाही. जेही फ्रेशर विद्यार्थी आहेत तर ते याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. त्यांचा डिप्लोमा झाला असेल, डिग्री झाला असेल तर काहीही अडचण नाही, तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. बाकी जे वयाची एज लिमिट वगैरे आहे ती सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे तर ती थोडक्यामध्ये इथं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
आता अशा प्रकारे 4.7 तुम्हाला जी एज लिमिट आहे, वयाची मर्यादा आहे, तर मिनिमम मॅक्सिमम एज लिमिट काय असते DMRच्या भरतीसाठी, तर ते आपण थोडक्यात इथं जाणून घेऊयात. कॅन्डिडेट शुड हॅव द कम्प्लिटेड 18 इयर ऑफ द एज, अप्पर एज लिमिट ॲज पर फॉलोइंग टेबल. आता याच्यामध्ये तुम्हाला खाली वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जी तुमची कॅटेगरी असेल, ज्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता, तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमची एज लिमिट इथं बघून घ्यायचे. मिनिमम एज लिमिट तुमची 18 आहे, म्हणजे कमीत कमी तुमचं वय 18 असणं गरजेचं आहे. 18 तुमचं कंप्लीट पाहिजे. आता त्याच्यामध्ये ओपन अराखीव खुल्या वर्गासाठी जी मॅक्झिमम एज लिमिट आहे, तर ती 38 वर्षे तुम्ही बघू शकता. म्हणजे तुमचं वय हे 18 वर्षे मिनिमम आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम 38 वर्षे पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे उमेदवार असाल तर. 18 ते 38 हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC SBC कॉन्स्टिट्यूशनल रिझर्व्ह कॅन्डिडेट्स ऑर्फन आणि EWS खाली मराठीमध्ये त्याचा अनुवाद तुम्हाला इथे दिलेला आहे. आता या कॅटेगरीमध्ये जेवढे विद्यार्थी येतात किंवा बसतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी जी हायर एज लिमिट आहे, तर ती आहे 43 वर्ष. म्हणजे 38 + 43 वर्षापर्यंत तुम्ही या पोस्टसाठी प्रिपेअर करू शकता, या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकता किंवा ही एक्झाम देऊ शकता. हे जेवढे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर. त्याच्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी, दिव्यांग म्हणजे जे फिजिकली चॅलेंज पर्सन्स आहेत, तर त्यांच्यासाठी हायर एज लिमिट आपल्याला 45 वर्षाची बघायला मिळेल. म्हणजे 18 वर्षे मिनिमम आणि 45 वर्ष मॅक्झिमम. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन अँड अर्थक्वेक अफेक्टेड पर्सन्स, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जे उमेदवार आहेत, लातूर भागाकडील तिथे जे उमेदवार असतील त्याच्यामध्ये त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्ताचं सर्टिफिकेट असतं, किंवा ज्यांची जमीन शेताळ्यामध्ये गेलेली आहे, तर त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त अशा प्रकारचं सर्टिफिकेट असतं. तर ते जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा 45 वर्षाची हायर एज लिमिट आपल्याला बघायला मिळेल. 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता. डिग्री डिप्लोमा होल्डर, पार्ट टाईम कॅन्डिडेट, पदवीधर, त्याच्यानंतर पदविका धारक, अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी 55 वर्षाची जी वयोमर्यादा आहे, ती याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर माजी स्वातंत्र्य सैनिक जे आहेत त्यांचे पाल्य, तर त्यांच्यासाठी 45 वर्षाची हायर एज लिमिट. खेळाडू उमेदवार असतील, स्पोर्ट पर्सन, त्यांच्यासाठी सुद्धा 43 वर्षाची एज लिमिट. एक सर्व्हिसमॅन माजी सैनिक असतील तर त्यांच्या इथं महत्त्वाच्या ज्या डिटेल मेन्शन केलेल्या सेवा प्रवेश नियम, त्याच्यानुसार सैनिकी सेवेचा कालावधी +3 वर्ष ॲड करून अशा प्रकारची हायर एज लिमिट त्यांच्यासाठी सुद्धा इथं मेन्शन केलेली आहे. तर लक्षात येते एअर एज रिलॅक्सेशन ड्यू टू कोविड टिल 31 डिसेंबर 2023 ओनली. आता हे कोविडमध्ये जे विद्यार्थ्यांनी एज रिलॅक्सेशन झालं होतं त्यांच्यासाठी महत्त्वाची पॉईंट होता. तर आपल्यासाठी सध्या महत्त्वाचे ह्या एवढ्या अपडेट होत्या, ज्याच्यामध्ये पात्रता तुम्हाला डिस्कस केली मी. स्पेसिफिक फार्मसी स्ट्रीमची 18 ते 38 वर्ष, आपला एज लिमिट 18 ते 38 वर्ष. पात्रतेमध्ये आपण डिप्लोमा डिग्री विदाऊट एनी एक्सपिरियन्स ही पात्रता बघितली. वयामध्ये ओपनसाठी 18 ते 38 वर्ष, कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत समजा कॉमन धरला आपण तर. बाकी तुम्ही स्पेशल कॅटेगरीमध्ये येत असाल तसे फिजिकली चॅलेंज, प्रोजेक्ट अफेक्टेड, प्रकल्पग्रस्त, डिग्री डिप्लोमा होल्डर, पदविकाधारक, एक माजी सैनिक असाल, स्पोर्ट्स खेळाडू असाल, तर तुमच्यासाठी ही स्पेसिफिक 43, 45, 55 वर्षाची हायर एज लिमिट असू शकते. तर आपापल्या स्ट्रीमनुसार, आपापल्या कॅटेगरीनुसार आपण ज्याही कॅटेगरीमध्ये बसत असाल तर त्यांच्यानुसार तुम्हाला तुमची जी एज लिमिट आहे मिनिमम आणि मॅक्झिमम ती इथं चेकआउट करून घ्यायची. बाकी सर्व PDF डिटेल, महत्त्वाच्या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेल्या आहेत. तिथून बाकीच्या डिटेल तुम्ही चेकआउट करू शकता. आय थिंक एवढ्याच महत्त्वाच्या 2 डिटेल होत्या, वयाची एज लिमिट आणि महत्त्वाची पात्रता. ह्या सोडून बाकीच्या सध्या तरी डिटेल महत्त्वाच्या नाहीत. जेव्हा भरती नाशिकची DMRची येईल तेव्हा आणखीन काही त्याच्यामध्ये चेंजेस जर झाले तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्याच्यावरती चर्चा करेल. बाकी आता यावरती आपण दोन्ही गोष्टीवरती चर्चा केली. आता एक्झामचा पॅटर्न कसा असतो, मागचा पेपर कसा होता DMRचा, कशा प्रकारच्या एक्झाम राबवल्या गेल्या होत्या, निगेटिव्ह सिस्टीम होती किंवा नव्हती, फार्मसीचे कसे प्रश्न विचारले होते, नॉन टेक्निकलचे कसे प्रश्न विचारले होते, एकंदरीत एक्झामचा पॅटर्न कसा होता, याच्यावरची चर्चा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया, जेणेकरून अभ्यास करत असताना तुम्हाला एक त्याचा अंदाज येईल. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती मी वेळोवेळी देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता. तर आजच्या बघतो एवढंच, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.